आजचे रस्ते 5 वर्षात उखडतात, पण शिवरायांचे किल्ले 400 वर्षांनंतरही वादळ पावसात ताठ मानेने कसे उभे आहेत? काय होतं त्यामागचं सिक्रेट इंजिनिअरिंग? मित्रांनो, त्या काळी सिमेंट नव्हतं. मग तटबंदी कशी बांधली? तर त्याचं उत्तर आहे चुना, गूळ, बेलफळ आणि राळ यांचं एक खास मिश्रण दगडांमध्ये भरलं जायचं, जे काळानुसार सिमेंटपेक्षाही जास्त मजबूत होत जातं. दुसरं रहस्य म्हणजे वितळलेलं शिसं. 2 दगडांना जोडण्यासाठी लोखंडी खिळे ठोकून त्यात वितळलेलं शिसं ओतलं जायचं, ज्यामुळे कितीही मोठा भूकंप आला तरी तटबंदीचा एकही दगड हलत नाही. आणि सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे झिरो वेस्ट तंत्रज्ञान. गडावरची टाकी बांधण्यासाठी जो डोंगर फोडला, त्याच दगडाचा वापर गडाची तटबंदी बांधण्यासाठी केला गेला. म्हणजे एकाच वेळी पाण्याची सोय झाली आणि संरक्षणाची भिंतही उभी राहिली. जगातील मोठे इंजिनियर्स आजही महाराजांच्या या दूरदृष्टीसमोर नतमस्तक होतात. जर तुम्हाला या मराठी मातीचा आणि महाराजांच्या बुद्धिमत्तेचा अभिमान असेल, तर कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. अशाच विषय हार्ड माहितीसाठी आपल्या फॅक्ट फाईल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.